पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। उर्मी चल निघूयात आणि पोचलीस की फोन कर। अगं बाई, म्हणजे तुम्ही तिच्या बरोबर जात नाहीये पुनर्वसू भाऊजी? मी कशाला जाऊ? मग ती तिकडे एकटी काय करणार? काय करणार म्हणजे? ती तिच्या आई बाबांना भेटायला चालली आहे। सांभाळून जा हो मुली। चल आता परत ती ह्या गावी येईल असं वाटत नाही ना? वा 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 वा, मोठ्या माणसांची अशी मनापासून सेवा करावी नंदे। मग देव सुद्धा तुमच्यासारख्या पोरी टोरींच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो। देवाने माझी कधीच कुठली इच्छा पूर्ण केली नाहीये। तू मनापासून सेवा केलीच नसणार। मी मनापासूनच करते मोठी आत्या। कधी? आता कर ना। रात्री तुला सांगितलं पाय छेपून दे तर नुसती अशी पेंगत असतेस। पायाला तेल चलून दे सांगितलं तर उठतेस आणि पळून जातेस। असं केल्यावर देव कसं देणार? अगं देव सगळं बघत असतो। नंदे नंदे नंदे, अगं पेढे वाट पेढे। पेढे का? आनंदाची बातमी आहे। ती पिढा टळली का? अगं टळली म्हणजे काय अक्का? तुझ्या भीतीने माहेरी पळाली ती। मग तिला काय सोपं वाटलं काय आखीच्या नादी लागणं म्हणजे? पण हे गेले का? नाही ग, पुनर्वसू आहे इथेच। अगं बाई, म्हणजे खरंच चांगली बातमी आहे ही। मी तुला सांगितलं होतं की नाही, माझी जर मनापासून सेवा केलीस ना तर देव सुद्धा सगळं तुझ्या मनासारखं करेल। आता तरी पटलं का? हो मोठी आत्या, पटलं। मी आता रोज मनापासून सेवा करीन तुझी। जा देवापुढे साखर ठेव आणि त्याला सांग काय तिचं तोंड काळं करायचंय ते तिकडे माहेरीच कर। ती ब्यात पुन्हा इथे घरात यायला नको। अगं जा ना मेले, थोबाड काय बघत बसली? चल चला का मी काय म्हणते, ती गेली म्हणून माई हिला सून म्हणणार आहेत का? आणि तो पुनर्वसू, तो हिला बायको म्हणून स्वीकारणार आहे का? हे बघ बाई, देवाच्या मनात जसं होईल तसं होईल। पण ती 7.5 तरी टळली ना। नंदीला सुखानं या घरात राहता येईल ना। पण अक्का, नंदीचं लग्न झालं की आपण कुठे राहायचं ग? काय ग, होत आलाय ना? उर्मिला फारच आवडते नाही ही मिरची। जाम आवडतात मला गुलाब। अरे आता नाही। तू मारते काय? केवढं मारलं? काय अजून झालं नाही तुमचं? चालूच आहे हे? काय झालंय की? आणि काय गुलाबजाम झालेले पाहिलेच नाही इथे येऊन? अगं तुझं झालं, पण हिचं बघ, हे बघ अजून चालूच आहे हिचं। अरे असं काय करतोस? उर्मिला मेथीच्या पराठ्याबरोबर ही दह्यात चुरलेली मिरची आवडते। अगं आवडते म्हणून किती वेळ खातेस तू त्याच्यात? अरे बरं ते जाऊ दे, मला एक सांग। काय? हे घे, हे टेस्ट कर आणि मला सांग कशी झाली ती। अरे बापरे, तुझ्याच खायचं म्हणजे जीवानीशी जायची भीती। काय बघ, मी उर्मी येणार म्हटल्यानंतर एका माणसाच्या हाताला काय चव आली आहे। आई बघा ना। काय बघा ना? हा, माझ्याकरता बनवतेस तेव्हा केवढं पानसट आणि सपक बनवते माहिती आई? ए विद्या, असं काही नाहीये। असंच आहे। हे बघ, तू कबूल कर किंवा करू नकोस,
पण हे जे काय सगळं चाललंय ना हे फक्त उर्मी करताय. हो का? आणि तुझं काय रे? मी किती दिवस सांगत होते पंखे साफ कर, पंखे साफ कर, पण एका कानाने ऐकायचास आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचास. आणि आज लेक येणार आहे तर अख्ख्या घरातले पंखे साफ केलेत. पुसले म्हणजे काय? ते पुसायचेच होते, फक्त त्याला आज मुहूर्तला नाही, सॉरी, सुरुवात आज झाली. हो का? बघा स्वतःवर आलं की कसं करतो बघा. मी जेव्हा जेव्हा पंखे पुसतो ना स्वच्छच पुसतो. लेक येणार म्हणून जास्त स्वच्छ असं काही नाही. हा आई, ह्याला जायला सांगा ना बाहेर. ए बाहेर जा रे. आई, अगं तू सासू आहेस तिची, ठाणकावून सांग तिला माझा मुलगा मला सोडून कुठेही जाणार नाही. जायचं असेल तर तू जा. तू जा. आई, हवं तर गुलाबजाम खाऊन जा बाबा. बरोबर हे राहिलास ना तर आमची कामं सुद्धा पटापटा होणार नाही. तू लाच देतेस मला आई. नाही तर काय, एक तर तू बोलत तरी बसतोस, नाही तर वाद तरी घालत बसतोस आणि मग आमचे हात खोळंबतात तिथे. हो हो बरोबर आहे. आणि तू बोलत बसलास की मग तिकडे उर्मी येऊन दारात उभी राहील आणि आमचं अजून काहीच झालेलं नाहीये. बरं बोलू नको, गुलाबजाम दे. घे आणि जा. फोन लावतो मी उर्मीला. ती दोघंही येणार आहेत ना? म्हणजे काय, आयडियली दोघांनी यायला पाहिजे. हो मलाही असंच वाटतंय. म्हणजे बायको पहिल्यांदी माहेरी येणार आहे तर त्यांनी यायलाच पाहिजे. बघू ना आता कळेल ना काय ते. मला नाही वाटत पुनर्वसू एकटीला पाठवेल. नाही नाही, आणि त्यानं तिला पाठवू पण नाही एकटीला. त्याला काही वाटत असेल ना बायकोबद्दल तर तो स्वतः येईल तिला घेऊन. आणि नाही आला ना तर मी ते कॉन्ट्रॅक्ट त्याच्या तोंडावर फेकून त्याला जाब विचारेन की तू असं कसं वागू शकतोस माझ्या मुलीशी म्हणून. आधीच हे साखरपुड्याचं ऐकल्यापासून डोकं फिरलंय माझं. हो बाई, आमच्याही जीवात जीव नाही. ही काय भानगड आहे देव जाणे. नाही हो आई, तसं काही नसेल. म्हणजे ती आल्यावरच काय ते कळेल. नाही नाही, मला खात्रीशीर लोकांकडनं मिळालेली माहिती आहे आणि ती चुकीची ठरणं अशक्य आहे. पण मला असं वाटतं की आपण उर्मीकडून कळल्याशिवाय कुठलेही तर्क वितर्क नको करूया. हो हे बरोबर आहे बाई तुझं, मलाही पटतंय. आणि विद्याधर, ती पहिल्यांदी माहेरी येते लग्न झाल्यानंतर तर लगेच भांडू नकोस तिच्याशी. जरा तिला खाऊ पिऊ दे, जरा आराम करू दे, दमून आलेली असेल. आणि हे बघ 2-4 दिवस ती असेल ना तर लगेच अगदी हा विषय काढायची काही गरज नाही, कळते? आई, मी लहान नाही आता. माझ्यासाठी लहानच आहेस बाबा तू. एका लग्न झालेल्या मुलीचा बाप आहे मी. अक्कल कुठे पण? अरे तुला काय झालं दात काढायला तिकडे? अरे वा, बरं वाटलं असेल ना तुला? म्हणजे कोणीतरी आपल्या नवऱ्याची अक्कल काढतंय ऐकून खूप बरं वाटलं असेल ना तुला? ए काय रे, तुझी गाडी नेहमी माझ्यावरच का घसरते? मी बोलले का? नाही पण सांग ना, म्हणजे मनापासून आवडलं ना तुला जे काही तिकडे बोललं गेलं ते? बरं मी काय म्हणते, ऐक जरा, ते फोन करून बघ उर्मी कुठपर्यंत पोहोचले ते. त्यांना माणूस प्रवासात असला ना की फोनच लागत नाही त्याचा. मी बाहेर जाऊन फोन लावतो. अहो कळलं का? काय? उर्मी गेली. कुठे? माहेरी तिच्या. मग काय आता उर्मी परत आलीच नाही तर पुनर्वसू भाऊजी कशाला थांबतील? आणि एकदा का पुनर्वसू भाऊजी गेले की तुम्ही मठाधिपती आणि मी मठाधिपती. झालं का तुझं पुन्हा सुरू? मग आता मठाचं काम कोण सांभाळणार? कुमुद, तू कशाला पडतेस या सगळ्यात? मी पडत नाहीये, तुम्ही पडा असं सांगतेय. हे बघ कुमुद, मी तुला 1000 वेळा सांगितलंय मला मठाधिपती होण्यात काहीही रस नाहीये. मग काय आयुष्यभर मठाची फक्त चाकरी करणार? चालेल, मला आनंद मिळतो त्यात. अहो पण मग माझ्या आनंदाचं काय? माझ्या मनाचा कधी विचारच करत नाही तुम्ही. प्रत्येक वेळेला स्वतःच ते खरं. पुनर्वसू भाऊजींकडे बघा, बायकोशी कसे वागतात ते. बायकोसाठी दादांपुढे बोलण्याची हिम्मत केली त्यांनी. तुमच्यासारखं नाही बायकोला सतत हिडीस पिडीस बोलायचं. जरा शिका आपल्या भावाकडून बायकोशी कसं वागायचं असतं. बायको पण हवी ना ग तशीच. का? माझ्यात काय कमी आहे हो? कितीतरी वर्ष पुण्य केलं असेल ना तुम्ही, म्हणून माझ्यासारखी बायको मिळाली तुम्हाला.
दुसरी कोणी असती ना तर कधीच पळून गेली असती. मग आता काय म्हणणं आहे तुझं? माझ्या म्हणण्याला काही किंमत असेल तर ना. हे घ्या, झालंय बटन लावून. फोनच लागत नाही हिचा बघ. काय कळत नाही मला. त्या अरे येईल ना रे आता. पण कधी? बाबा अरे आई, माझी सोनू कुठे कशी आहे तू कशी आहे? मी मस्त. राजी. अगं काय आहे? अगं काय आहे उर्मी? अरे तिकडे काय रोज पाया वगैरे पडायला लागतं का काय तुला? नाही रे बाबा, असं म्हणतात की पाया पडल्याने मेंदूला रक्त पुरवठा चांगला होतो. अगं बाई विद्याधर, अरे मग रोज माझ्या पाया पड, फायद्याचं होईल तुझ्या. काही गरज नाहीये, माझ्या मेंदूला रक्त पुरवठा व्यवस्थित होतोय. उर्मी वासू का बाहेर थांबलाय? त्याला आत यायला सांग ना. ग नाही, तो नाही. अरे का? अगं म्हणजे काय तुला एकटीला पाठवलं त्यानं? अरे बाबा, मी काय लहान आहे का? अगं पण साधी त्याला कळसी नाही की तुझ्या बरोबर यावं म्हणून? अरे बाबा, असं काय करतो तू? म्हणजे मी काय आता पहिल्यांदा एकटीने प्रवास करते का? अगं पण तेव्हा लग्न झालेलं नव्हतं तुझं. मग? अरे मग काय, मग आता लग्न झालेलं आहे. आता त्यानं उर्मी बाळा, मी काय म्हणते, तू दमून आली असशील ना, आता जा छान फ्रेश होऊन ये. जा. आलेच. हो. अगं राहू दे, मी आणते. जा. ओके. बघा, मी म्हटलं नव्हतं तुम्हाला. अरे हळू तर ती आहे ना, गप ना जरा. मी म्हटलं नव्हतं तुम्हाला, त्याला काहीही काळजी नाहीये माझ्या मुलीची. हा म्हणजे त्यानं एकटीला पाठवले तिला पुढे, आणि हा एकटा बसलाय तिकडे माझ्या करत. बरं ठीक आहे, ती आल्या आल्या नको ना आता लगेच. हो ना, आता बोलायचं नाही असं ठरवलंय ना आपण. मग काय हे पहा, मी याच्या पाठीमागे नेमकं काय ना याचा छडा लावल्याशिवाय मी काही स्वस्त बसणार नाही आई. हा ऐकून ठेव. झालं याचं सुरू. बरं ठीक आहे, मी जरा खाण्यापिण्याचं बघते काय ते. हॅलो, पोचलात का? हो, कधीच. फ्रेश झाले आणि तुला फोन केला. आई बाबांशी झाली भेट? तशी नीट नाही झालीये, पण होईल आता. बरे आहेत ना सगळे? छान आहेत. कसा झाला प्रवास? हो, छान झाला. बरं वासू, तिकडे तिकडे काय आहे रे? कशाचं? म्हणजे मी इथे आल्यानंतर काही झालं नाही ना? काय व्हायचंय? तसं नाही रे, काही डिस्कशन झालं? काही नाही, सगळे शांत आहेत. मला टेन्शन येतं. उर्मी, हे बघ, आता तू इकडचा विचार करू नकोस. तिकडे आई बाबांना भेटायला गेलीयस, छान राहा, मजा कर. वासू, तुझ्याशिवाय ना मज्जाच येत नाहीये कशात. काहीतरीच काय उर्मी? खरंच अरे, असं वाटतं उगाच आले. पण जाणंही आवश्यक होतं ना. काय माहिती नाही रे वासू, पण एकदम आहे ना असं पोकळ वाटू लागलं. म्हणजे प्रवासात पण मला असं सतत वाटत होतं की माझं काहीतरी मागे राहिलं. असा विचार नको करू उर्मी. असं ना मला पहिल्यांदा रिअलाइज होतंय. म्हणजे असं काहीतरी विचित्र वाटतंय माहितीये. तू माझ्यासोबत नाहीये असे अजिबात आवडत नाही मला. मलाही ही रूम खायला उठली आहे. असं कसं झालं रे? म्हणजे आपलं लग्न झालं आणि आपल्याला एवढी सवय झाली आहे का एकमेकांची? बहुतेक. मला ना आता तुझ्याशिवाय राहणं शक्यच नाही असं वाटू लागलं. पण तू माझ्याशिवाय कुठे राहतेस? माझं सगळं बरोबर नेलेस ना? वासू, नीट राहा
तू पण. आणि काळजी घ्या स्वतःची. तू पण. हे बाबांनी इथे यायचा घाट घातला नसताना तर अर्ध्या वाटेतून परत फिरले असते. मग बरं झालं ना तू येता तिकडे गेलीयस, त्यांच्याबरोबर जरा वेळ घालव. तू त्यांची एकुलती एक मुलगी आहेस, त्यांनाही बरं वाटेल जरा. त्यांना तरी कोण आहे तुझ्याशिवाय. हवे तितके दिवस राहा, बरं वाटेल तुला एकदम. तुझी प्रेमाची माणसं, वेगळं वातावरण, एकदम फ्रेश होऊन जाशील बघ तू. पण तू असायला हवा होतास इथे. मी इकडची खिंड लढवतोय, तू तिकडची खिंड लढव. अशी खिंड लढवता लढवता आपण दोघं जण धारातीर्थी नाही पडलो म्हणजे मिळवलं बाबा. बरं चाललं, मला काम आहे, मी नंतर करतो तुला फोन. मला हा ईमेल करून पाठवायचा आहे. मला पण जायचं, सगळे वाट बघतात. पण मी नंतर करते हा फोन. उर्मी, आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. माई, माई, कसला विचार करतेस? चांगली वाटत होती ग मला मुलगी. चांगली आहेच आहे ती, पण मग तिनं नंदिनीला असं कशाला बोलायचं? आपल्याला काय माहित त्यांच्यात काय बोलणं झालंय ते. म्हणजे उर्मी जेव्हा नंदिनीला बोलली तेव्हा समोर कोण होतं? नंदिनीने आपल्या गेलेल्या बाबांची शपथ कशाला घेतली असती? उर्मीनं पण तिच्या बाबांची शपथ घेऊन सांगितलं की ती असं काही बोलली नाही. असं कोण म्हणालं तुला? तीच म्हणाली. आणि मला तिचं जास्त बरोबर वाटतंय, कारण खोट्या शब्द ह्या मेलेल्या माणसांपेक्षा जिवंत माणसांना जास्त भोवतात. पण नंदिनी असं का करेल ते मला नाही माहित. उर्मीनं तिच्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलं की ती नंदिनीला असं काहीही बोलली नाही. उलट तिला सहानुभूती वाटत होती नंदिनीविषयी. मग उर्मी हे सगळं तेव्हाच का नाही बोलली? एक तर ती घाबरली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे केवळ नंदिनीने घेतलेल्या शपथेमुळे तिच्यावर विश्वास ठेवला जाईल असं उर्मीला वाटलं नाही. हे खरं वाटतं तुला? मला 100% खरं वाटतं हे माई. उर्मी तशी मुलगी नाहीच आहे. तिला नंदिनीला घराबाहेर काढायचं असतं ना तर तिने पुनर्वसूला केव्हाच पितवायला सुरुवात केली असती. तर अक्का तिला एवढं बोलल्या पण त्यातलं काहीही तिने पुनर्वसूला सांगितलं नाही. एवढ्यावरूनच तिची सचोटी कळते. एवढंच नाही, आपल्या कुणाकडेही ती आत्याबद्दल नंदिनीबद्दल एका शब्दाने तरी वाईट बोलली का? तिला एवढंच वाटत होतं नंदिनीने जावं तर तिने नंदिनीबद्दल एकदा तरी वाईट बोलायला हवं होतं ना. उलट तिने सूप केलं, स्वतःहून त्यांना नेऊन दिलं. त्यांनी घेतलं नाही हा भाग वेगळा. मला वाटतं ती असं काही बोलली नसणार. तिच्या मनात नंदिनीविषयी काही असतं ना, त्याची प्रस्तावना म्हणून का होईना तिने नंदिनीबद्दल काहीतरी गाऱ्हाणी तक्रार केलीच असती. पण तिने असं कधीच काहीच केलं नाही. हो ग, म्हणजे हे लक्षातच आलं नव्हतं माझ्या. हे सगळं ना ह्यांच्या समोर घडलं ते मला अजिबात आवडलं नाहीये. म्हणजे नंदिनीनं जर मला सांगितलं असतं ना तर मी तिथेच त्याचा सोक्ष मोक्ष लावला असता. पण यांच्या समोर हे सगळं गेलं ना त्यामुळे सगळं प्रकरण वाढलं. मी समजावलं नंदिनीला, म्हटलं अगं मला सांगायचं साधी. एरवी इतक्या वेळेला माई माई करत असतेस, मग आता काय झालं होतं तुला सांगायला? मग काय म्हणाली ती? काही नाही म्हणाली, पण यापुढे लक्षात ठेवेल असं वाटतंय. बरं झालं तू बोललीस ते. मी समजावलं नंदिनीला, म्हटलं अगं मला सांगायचं साधी. मग काय म्हणाली ती? काही नाही म्हणाली, पण यापुढे लक्षात ठेवेल असं वाटतंय. बरं झालं तू बोललीस ते. पण उर्मी यांच्या मनातून उतरली ना ग परत. तू बोल ना त्यांच्याशी, बोलायलाच हवंय.
मला वाटतं काहीतरी गैरसमज झाला असेल बोलण्यात ग. आता उर्मी आली ना की उर्मी आणि नंदिनी दोघींना समोरासमोर उभ्या करते, तेही यांच्या समोर. म्हणजे काय तो एकदा सोक्ष मोक्ष लागेल आणि काही गैरसमज झाला असेल तर तोही दूर होईल. तू आजच बोलतेस का त्यांच्याशी? हो बोले. बरं उर्मीचा काही फोन आला होता का पोचल्याचा? नाही आलाय अजून. अगं बाई 100 वर्ष आयुष्य आहे, उर्मीचाच फोन आहे. सांग तिला लवकर ये परत. हा उर्मी, पोचलीस का ग? आई बाबा कसे आहेत? बर. हो हो हो. अगं नाही तसं नाही, काळजी वाटली म्हणून फोन केला. अरे नंदिनी, तू? आयुष्यमान. अरे रडायला काय झालं तुला? परत तुला कोणी काही बोललं का? नाही दादा, मलाच बोलायचंय. पण तुम्हाला मी चुगली करते असं नाही ना वाटणार? असं कशाला वाटेल मला? बोल. नाही, तुम्ही मला म्हणालात सरळ माझ्याशी येऊन बोल, म्हणून धाडस केलं मी. कशाबद्दल बोलायचंय तुला? उर्मीबद्दल. तिच्याबद्दल काय?